महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये माझ्याकडे जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीप्रमाणे आज सोलापूर शहरामधील जे तिन्ही उमेदवार हे महायुतीचे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। याच्या प्रचार दौऱ्याला ज्या ठिकाणी मी आलेलो आहोत, या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या समाजाशी संवाद केला, खास करून मराठा समाजाच्या बरोबरी काही चर्चा झाल्या आणि एकंदरच पूर्ण मला विश्वास आहे की या तिन्ही मतदारसंघामध्ये खूप चांगल्या मताने सामान्य नागरिक विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील। माझा आजचा दौरा हा उद्या लातूर, नांदेड आणि जालना हा असा असणार आहे। त्याचबरोबर आज बार्शीमध्ये आम्ही विविध संघटनेशी बसून चर्चा करून राजेंद्र राऊत साहेबांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे त्यांनी मराठा चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाच्या माध्यमातून त्यांना प्रचंड मताने मराठा समाज आणि इतर सर्व समाजाने निवडून द्यावं या विषयावरती आजचा दौरा आहे। रोहित पवारांना मी असं करेक्शन करतो, रोहित पवारजी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आधुनिक काळातील चाणक्य आहेत। चाणक्य हा शब्द वर्षानुवर्षी काही लोकांना वापरला होता, परंतु आजच्या तरुण पिढीचा चाणक्य हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्याच्यामुळे कृपया करून नादाला लागू नका। फडणवीस हे त्यांचे पूर्वज ते मुघलांची चाकरी करत होते असं देखील संजय राऊत म्हणतात। संजय राऊतांनी एकेकाळी मराठा चळवळीचं आंदोलनाचं बद्दल थट्टा केली होती। छत्रपती शिवरायांना त्यांचा DNA रिपोर्ट मागितला होता। त्याच्यामुळे संजय राऊत कधी काय बोलतील त्याला जास्त महत्त्व देण्याची मला तर काय गरज वाटत नाही। शरद पवार साहेब ज्या वेळेला अशा प्रकारच्या घोषणा करतात त्यावेळेला त्यांच्या मागे फार मोठं काही दडलेलं असतंय आणि लोकांना भावनिक करायचं, लोकांकडनं आपल्या पक्षाला आपल्या उमेदवार कसा निवडून येऊ शकतो याच्या प्रकारची ही भूमिका असावी असं मला स्पष्टपणे वाटतं। शरद पवार राजकारणात आयुष्यात कधीच रिटायरमेंट घेऊ शकत नाही किंवा लोकसभेच्या कुठल्याच पदावरून ते मुक्त होऊ शकत नाही, हा माझा ठामपणे विश्वास आहे। महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री अजितदादा पवारांकडनं प्रचंड अशी कामं केली। शहरी भागांसाठी तर कामं झालेली आहेत, मेट्रो आहे, रस्ते आहे। ग्रामीण भागातल्या महिलांकरिता एक लाडकी बहीणसारखी अशी योजना आणली की ज्या बहिणीला दर महिन्याला एक अनामत रक्कम तिच्या थेट खात्यावरती जाते। तरुणांसाठी विविध महामंडळाचीही या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी झाली। म्हणजे प्रत्येक समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी जसं आरक्षण महत्त्वाचं आहे, तशाच प्रकारचं महामंडळाच्या माध्यमातून त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आज महायुती करते आणि मला विश्वास आहे महायुतीच्या चांगल्या सीटा या राज्यामध्ये निवडून येतील। एकंदरच मराठा आंदोलन, जरांगे पाटलांची भूमिका आरक्षणाच्या दिशेला होती, तोपर्यंत सर्वसामान्य लोक त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे होते। त्यामध्ये आम्ही नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं। महाराष्ट्रातील मराठा समाजांचं राहण्याचं, पिण्याचं, खाण्याचं सगळ्या प्रकारच्या सोयी केल्या। परंतु ज्या पद्धतीनं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्याने जाणीवपूर्वक एका विशिष्ट पक्षाला आणि नेत्याला टीका करायला लागले, त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांना हे गणित कळायला लागलं। जे खासदार वर्षानुवर्षी या ठिकाणी मराठा समाज असतील सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवत होते, विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत होते, विकासाची गंगा त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये आणत होते, ती आज लोक पराजय झाल्यानंतर नवीन येणाऱ्या निवडून आलेल्या नवीन खासदारांनी समाजाकडे पाठच त्या ठिकाणी फिरवले। काही ठिकाणी निवडून आलेले खासदार काय म्हटले की आम्ही मुस्लिम समाजाच्या मताने त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत, मराठा समाजाचं याच्यामध्ये काहीच योगदान नाही, हे अशा प्रकारचं वक्तव्य झालेलं आहे। आता निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका याचं आम्ही स्वागत करतो। याचं कारण काय की निवडणुकीमध्ये राजकीय लोकांची कामं आहेत, आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहोत। समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कुठल्या टोकाची भूमिका घेणं योग्य राहील त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी घेतली, मी आज त्या ठिकाणी घेईल। पण निवडणुकीमध्ये आपण उतरून फक्त सत्ताधारी असणाऱ्या लोकांचे उमेदवार पाडून आपण अपक्षांना मदत करणार, जे अपक्ष ज्यांनी मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही अशा लोकांना मदत करणं जे खासदारकीला झालं हे अभिप्रेत लोकांमध्ये नव्हतं, सामान्य लक्षात लक्षात आलेलं आहे। आणि जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या विषयावरती घेतलेली माघार हा कुठेतरी सत्ताधारी पक्षाला असणारा परत एकदा बळ देईल
आणि भविष्यामध्ये मला असं पूर्णपणे विश्वास आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार विविध विषय जे प्रलंबित राहिले असतील मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून ते सगळे प्रश्न मार्गीस लावतील. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.